इकडे पण बघा, आता काय गणेश चतुर्थी जवळ येते 27 तारीख. तर लवकर येण्याचं कारण म्हणजे आपल्याला मकर पण बनवायचं आहे. तर ते मी तुम्हाला थोडं थोडं करून दाखवीन, कुठलं मकर कसं काय बनवतं आहे ते थीम. पण भारी वाटतं एकदम. कंटिन्यू आता पाऊस होता कोकणामध्ये, आता कालपासून थोडा थोडा कमी आहे बघा. आत्ता कुठेतरी कालपासूनच सूर्यनारायणाचं दर्शन होतं आहे बघा. इकडे कसं वाटतंय ते, भारी वाटतंय एकदम. हे बघा बघा, जागा बघा आता किती हिरवीगार झाली आणि झाडी तर भरपूरच वाढली आहे. हे बघा, पुढे दाखवतो तुम्हाला, जिथे माडाची झाडं आहेत आपली. हे बघा, हे बघा रानटी अळू बघा. आता सगळं हे कटिंग करून घ्यायचं. हे बघा आपलं शेतावरचं घर. बघा इकडे पूर्ण हिरवगार झाले. आणि इकडे तर जंगल बघा, पूर्ण जंगलासारखंच झालंयच बघा. किती वाढलंय रानबीन. हे बघा, इकडे जायला पण नको. सध्या ते कटिंग करणारे मशीन घेऊन येतात, ते भेटत पण नाही, कारण हे सगळं आता ओलं आहे ना, त्यामुळे पाण्यात मशीन खराब होतात त्यांच्या. त्यामुळे जरा ऊन पडलं तर सुकलं ना की मग ते कटिंग करायला येणार. बघा, फिरायला पण इकडे भीती वाटते, एवढं रान वाढलं आहे बघा. म्हणजे माडाची झाडं, जायला जागा नाही कुठे पुढे. हे बघा, आमचं अद्वैती ज्याने क्रिकेटची पिच बनवलेली, ते पण पूर्ण, तिथे पण पूर्ण गवत वाढलं आहे. म्हणजे आपण झाडं लावली ती पण बघा आता दिसत नाहीत, त्या गवतामुळे पूर्ण झाडं वाढलेली आहेत. हे कटिंग पण करून घ्यायचं आहे. आणि आवाज पण आहे का एकदम शांतपणे पक्ष्यांचे. सकाळी सकाळी परत येतो वातावरण बघा, पाऊस पडून गेला आहे आताच. आणि इकडे बघा, हे कुठले पक्षी आहे काय माहीत नाही. कोंबडी आहेत, रानकोंबड्या आहेत की काय, रानकोंबडीचीच पिल्लं वाटतात हे ती. तर मग तुम्हाला हे करून दाखवतो, झूम करून दाखवतो. हे बघा, हे बघा दिसली. मला वाटतं रानकोंबडीचीच पिल्लं आहेत ती. पाच सहा पिल्लं आहे. जुन्या घराकडचा असं काय व्ह्यू आहे. इकडे साफ करून घेतलं आहे सगळं 2 दिवसा अगोदर. आणि हे आमच्या जुन्या घराकडचा परिसर आहे. माडाचं झाड जवळच आहे. हे सगळं तोडून घेतलं आहे. भरपूर असं झाड झाली होती. सगळं पुढच्या वर्षी खळं बनवावं लागणार. हे बघा, इकडे पण कसं वाढलं आहे बघा सगळं जंगलसारखं. आणि हे माड पडलं होतं, ते तोडून घेतलं होतं आईने. आणि हे इकडे होतं माड, हे विजेमुळे जळालं होतं ते पूर्ण आणि ते पडलं आहे बघा. त्याचा मूळ इकडे आहे बघा. असा काय परिसर आहे. भरपूर झाडं होती पहिली. ते फणसाचं होतं, ते तुटलं. आणि वातावरण बघा आज ढगाळ आहे आणि पाऊस पण आहे आज. आणि हे आमचं जुनं घर. मकरचं काम चालू आहे. लाईट गेली आहे त्याच्यामुळे ना, नाही आली लाईट आता, त्याच्यामुळे बाहेर आलो होतं. थोडंसं तुम्हाला एक झलक दाखवतो. हे बघा,
सगळं अस्त पडलेलं आहे आता. हे बघा एवढं झालं आहे, अजून पुढे करायचं आहे. झाल्यानंतर दाखवेन तुम्हाला. इकडे बघा आज पूर्ण पावसाचं वातावरण, सकाळपासून पाऊस आहे. आज आहे गणेश चतुर्थी. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. काल मी तुम्हाला बोललो होतो की गणपती पण दाखवतो आणि मकर आपलं बघा कसं झालं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला मी आता आमचा गणपती बाप्पा दाखवतो. तर बघा कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला गणपती बाप्पा मी बघा अशी थीम बनवली आहे. मी कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आवाज बघा सकाळी सकाळी बुलबुल आहेत सगळे बुलबुल. हे बघा भारी आवाज येतात बघा पक्ष्यांचे. घराची आमच्या बाजूची आहे जागा. हा बघा एक बुलबुल इकडे बसला. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. अरे वा आज ढगाळ वातावरण आहे बघा. ही पण बाजू आम्ही साफ करून घेतलेली. शेवटी जाताना तुम्हाला बाप्पाचं दर्शन देतो आणि व्हिडिओ संपवतो. सकाळी सकाळी तुम्ही दर्शन घ्या बाप्पाचं. हा आपण व्हिडिओ इथेच संपूया. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आमचा गणपती बाप्पा कसा वाटला आणि मी केले डेकोरेशन कसे वाटले ते नक्की सांगा. बाय बाय.